हॅलो हाय परी ब्युटी पार्लर तुझं स्वागत आहे. तर मी तुम्हाला हँड वॅक्स दाखवायली करून बघा. तर असं वॅक्स लावलेला आहे मी, ह्या पद्धतीने लावत आहे. खूप स्ट्रॉंग ग्रोथ असली तर आपण ॲलोवेरा वॅक्स घ्यायचं. तर हे ग्रोथ खूप होती, तर बघा कशी ओढत आहे मी. कोणाची खूप स्ट्रॉंग ग्रोथ असती तर पटकन निघत नाही. तर वॅक्स कसं करायचं आहे बघा. ॲलोवेरा वॅक्स जर आपण यूज केलं तर किती स्ट्रॉंग ग्रोथ असली तरी पटकन निघते ती. तर अशा पद्धतीने वॅक्स करायचं. आणि ह्या कसं वॅक्स करताना थोडी काळजी घ्यायची की पोळू नाही वॅक्स असं. आणि घरी करत असाल तर नक्कीच काळजी घ्या, कारण की घरच्या घरी खूप जणं करून पाहतात, पण जी आपल्या हातावरच्या नसा बारीक नाजूक असतात ना त्या ओढल्या जातात. त्यासाठी थोडं वॅक्स करताना काळजी घ्या, कारण की काही विजा होऊ नये अशी. तर बघा मी हँडवर लावत आहे वॅक्स आणि फुंकून लावत आहे आणि थोडं थोडंच लावत आहे बघा. ते फिंगरवर हेअर राहतात ते पण रिमूव्ह होतात. तर अशा पद्धतीने ओढणार आपण. आणि बघा क्लायंटला कसं आहे ग्रोथ असते, थोडा त्रास पण होतो वॅक्स करताना. तर आपण फुंकूनच लावणार. बघा ॲलोवेरा वॅक्स थोडं थिक असते, तर फुंकूनच लावायचं. आणि ॲलोवेरा वॅक्सने फास्ट ग्रोथ निघते. पण आता इकडल्या साईडने लावत आहे मी. तर बघा, आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये काही सांगत जा, विचारत जा. मी नक्कीच प्रयत्न करेन तुमचे प्रश्न सोडवायचा. आणि हेअरकट पण कसे आवडतात का नाही ते पण सांगत जा. जे टॅनिंग आलेली असते ती पण क्लीन होती. तर आपण ह्या पद्धतीने वॅक्स करणार आहे. जी एल्बोवर टॅनिंग असते ती पण क्लीन होती या वॅक्सने. तर इकडली करून घेणार आपण. झालेला आहे वॅक्स. लाईक आणि सबस्क्राईब करत जा, बेल आयकन पण दाबत जा. बाय.